नमस्कार मित्रांनो. आजच्या टॉपिकचं नाव आहे परिमिती. व्यवसाय 36. प्रश्न पहिला. एका आयताकृती मैदानाची परिमिती 160 मीटर असून त्याची लांबी 48 मीटर आहे. तर त्याची रुंदी किती मीटर असेल? विद्यार्थी मित्रांनो, आयताकृती मैदान. मग आयताकृती मैदान म्हटलं की आयताची या ठिकाणी आकृती आपण काढून घेणार. आयताकृती मैदान आहे ज्याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आयताच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आयताच्या सर्व बाजू म्हणजे आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. मग आयताची आपल्याला लांबी दिली 48 मीटर. लांबी म्हणजे लांब बाजू ही 48 मीटर आणि खालची बाजूसुद्धा 48 मीटर असेल आणि आपल्याला रुंदी काढायला सांगितली. आयताची परिमिती आहे 160 मीटर म्हणजे चार बाजूंच्या लांबीची बेरीज 160 मीटर. त्यातली आता लांबी किती गेली? 48 आणि 48. मग या ठिकाणी 48 अधिक 48 जर आपण केलं, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणजे लांबीची बेरीज झाली 96 मीटर. मग आपण 160 मधनं 96 वजा करणार. 10तनं 6 गेले, 10तनं 6 गेले, खाली राहिले 4 आणि 5तनं 9 जाऊ शकत नाही. पुन्हा एकाकडनं हातचा घेतला. 15तनं 9 गेले, खाली राहिले 6. मित्रांनो, आपली जी रुंदी आहे ती 64 मीटर असणार आहे, पण ती दोन बाजू आणि दोन्ही बाजू समान आहे. मग 64च्या निम्मे जर केले तर 32. 32 दुणे 64 म्हणजे ही बाजू आली 32 आणि ही बाजू पण आली 32. कारण की आपली रुंदी आली 64 मीटर. ही दोन बाजूंची रुंदी आहे, ही बाजू आणि ही. मग आपलं उत्तर आलं 32 मीटर. म्हणजे त्याची रुंदी किती मीटर असेल? 32 मीटर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 32 मीटर. प्रश्न दुसरा. 55 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 12 वेढे देण्यासाठी 2160 मीटर तार लागली, तर त्या बागेची रुंदी किती? मित्रांनो, 55 मीटर लांबी असलेली आयताकृती बाग. आता आपण आयताकृती बागेची एक आकृती काढून घेणार. या आयताकृती बागेची लांबी आहे 55 मीटर. ही बाजू 55, आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणून खालची 55 तर वरची सुद्धा 55 मीटर. ही आयताकृती बाग आहे. मग त्या बागेभोवती तारेचे 12 वेढे देण्यासाठी 2160 मीटर तार लागली. मित्रांनो, 12 वेढे देण्यासाठी 2160 मीटर. आपण 2160ला जर 12ने भागलं तर एका वेढ्यासाठी किती तार लागते म्हणजे आपल्याला समजेल. आणि एका वेढ्यासाठी जेवढी तार लागते तेवढीच आपली आयताकृती बागेची असेल परिमिती. मग 12 1 12, 12 2 24 नाही, 12 1 12च. ठीक आहे. 21 मधनं 11तनं 2 गेले, खाली राहिले 9. म्हणजे 21 मधनं 12 गेले, 9 राहिले, वरून घेतले 6. 12 पंचे 60, 12 72, 12 7 84. सॉरी, 12 8 96. 96 मधनं 96 गेले, बाकी उरले 0. 12 0 0. उत्तर आलं 180. मित्रांनो, या आयताकृती बागेची परिमिती आहे 180. म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज 180. आता त्यातली लांबी आहे 55 आणि 55. मग हे 55 आणि 55 किती झाले? तर 110. मग 110, 180 मधनं 110 वजा केले तर उत्तर राहील या ठिकाणी 70. म्हणजे आपली रुंदी 70 मीटर आहे. मग आता रुंदी 70 म्हणजे दोन बाजूंची बेरीज, ही बाजू आणि ही बाजू मिळून 70. म्हणजे अर्धी बाजू असेल 35 मीटर आणि अर्धी बाजू असेल 35 मीटर. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 35 मीटर. प्रश्न तिसरा. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 45 सेमी आहे. जर असे दोन समभुज त्रिकोण एकमेकांना बाजूवर जोडले तर तयार होणाऱ्या चौकोनाची परिमिती किती? मित्रांनो, समभुज त्रिकोण म्हणजे समान बाजू असलेला त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्याच लांबीच्या असतात त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. आता ही आपण एक त्रिकोणाची आकृती काढली. याची परिमिती आहे 45. म्हणजे प्रत्येक बाजू असेल 15 सेमीची. ही बाजू 15 आणि आतमधली बाजूसुद्धा 15 सेमी असेल. असे दोन त्रिकोण एकमेकांना बाजूवर जोडायचे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एकच समभुज त्रिकोण काढला. ही बाजू 15, ही बाजू 15, ही बाजूसुद्धा 15 असेल आणि ही बाजू 15. तर तयार होणाऱ्या चौकोनाची परिमिती किती? मित्रांनो, चौकोन म्हणजे चार बाजू. आता सगळ्या बाजू सारख्याच असतील 15 15 15 आणि 15.
सगळ्या बाजू 15 सेमीच्या असतील. मग 15 गुणिले 4, 15 चोक 60 सेमी. तयार होणाऱ्या चौकोनाची परिमिती असेल 60 सेमी. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 60 सेमी. प्रश्न चौथा. एका पतंगाची लहान बाजू 12 सेमी व मोठी बाजू 18 सेमी आहे, तर त्या पतंगाची परिमिती किती? मित्रांनो, हा प्रश्न दुसऱ्या पेजवर गेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी पुढचा भाग सांगतोय. कदाचित तुमच्याकडे पुस्तक असेलच, त्यामुळे तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. एका पतंगाची लहान बाजू 12 सेमी, मोठी बाजू 18 सेमी, तर त्या पतंगाची परिमिती किती? मित्रांनो, पतंगाची आकृती या ठिकाणी असते बघा. लहान दोन बाजू समान आकाराच्या असतात आणि मोठ्या दोन बाजू समान आकाराच्या. म्हणजे यांची जेवढी लांबी आहे त्याची एवढीच, आणि या बाजूची जेवढी लांबी तेवढीच या बाजूची असते. म्हणजे समोरासमोरच्या बाजू लहान सारख्या असतात. वरच्या समोरासमोरच्या लहान बाजू सारख्या, खालच्या समोरासमोरच्या मोठ्या दोन बाजू सारख्या. तर आपल्याला लहान बाजू सांगितली 12, म्हणजे ही पण 12 असेल. मोठी बाजू 18 आणि ही पण 18 असेल. यांची आपल्याला बेरीज करायची. 12 दुणे 24 आणि 18 दुणे 36. 6 4 10, हातचा आला 1, 3 आणि 3 6, 60 सेमी. त्या पतंगाची परिमिती असेल 60 सेमी. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 60 सेमी. प्रश्न 5वा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून दोन्ही आकृतीच्या परिमितीतील फरक किती येईल? मित्रांनो, परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता हे दोनही समभुज त्रिकोण आहेत. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. पहिल्या त्रिकोणाची एक बाजू 9 आहे, म्हणजे 3 बाजूंची जर आपण बेरीज केली 9 गुणिले 3, 9 1 9, 9 2 18, 9 3 27. त्यानंतर दुसरा सुद्धा समभुज त्रिकोण आहे, समान लांबीचा त्रिकोण आहे. मग पहिली बाजू 12 आहे, तर तीनही बाजू 12च असणार. 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36. या दोघांच्या परिमितीमधला फरक काढायचा आहे. फरक म्हणजे वजाबाकी करणार आपण. 36 वजा 27, या ठिकाणी 6तनं 7 जाऊ शकत नाही, 6 घेतला, या ठिकाणी झाले 16, या ठिकाणी 2, 16तनं 7 गेले, खाली राहिले 9, 2तनं 2 गेला 0. आपलं उत्तर आलं. दोघांच्या परिमितीतला फरक असेल 9 सेमी. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 9 सेमी. प्रश्न 6वा. एका चौरसाकृती बागेभोवती तारेचे 8 वेढे घेण्यास 1000 मीटर तार लागते, तर त्या बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? मित्रांनो, चौरसाकृती बाग आहे, म्हणजे चौरसाची आकृती मी या ठिकाणी काढून घेणार. चौरस म्हणजे चारही बाजू समान. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. आता या चौरसाकृती बागेभोवती तारेचे 8 वेढे घ्यायला, याला कंपाऊंड जर करायचं असेल तर तारेचे 8 वेढे घेण्यासाठी 1000 मीटर तार लागते. तर प्रत्येक बाजूची लांबी किती? मित्रांनो, 8 वेढे घ्यायला 1000 मीटर तार लागते. तर एक वेढा घ्यायला किती मीटर तार लागेल? आपल्याला भागाकार करावा लागेल 1000 भागिले 8. म्हणजे आपल्याला एक वेढा घेण्यासाठी किती मीटर तार लागते ते आपल्याला शोधावं लागेल. मग आता या ठिकाणी 1000ला आपण 8ने भाग देणार. 8 1 8, 10तनं 8 गेले, बाकी उरली 2, वरून घेतला 0, 8 दुणे 16, बाकी उरली 4, वरून घेतला 0. त्यानंतर 8 45, बाकी या ठिकाणी 0 उरली. उत्तर आलं 125. मित्रांनो, 125 आपलं या ठिकाणी उत्तर आलं आहे. मग आता हे 125 एक वेढा घेण्यासाठी तार लागते. एक वेढा जर घ्यायचा असेल तर 125 मीटर तार लागते. एक वेढा घेण्यासाठी 125 मीटर तार लागते. म्हणजे ह्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज 125 मीटर आहे. तर आपल्याला काढायची आता प्रत्येक बाजूची लांबी. म्हणजे याला पुन्हा आपल्याला काय करावं लागेल? 4ने भाग द्यावा लागेल. 125ला आपल्याला 4ने भाग द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला एका बाजूची लांबी किती आहे ते समजेल. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 12तनं 12 गेले, 0 उरले, वरून घेतले 5. त्यानंतर 4 1 4, पुन्हा 5तनं 4 गेले, या ठिकाणी 1 राहिला. मित्रांनो, आता पुन्हा आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. या ठिकाणी 0, 4 दुणे 8. आता या ठिकाणी हे 10 वर लिहितो मी. 4 दुणे 8
10 8 गेले, 2 उरले, वरून घेतला परत 0 आणि 8 4 1 4 4 25. 20 20 गेले, बाकी या ठिकाणी उरले 0. मित्रांनो, उत्तर आलं आहे आपलं 31.25 आपलं उत्तर आलं आहे. म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी असेल 31.25. सगळ्या बाजूंची लांबी 31.25, 31.25 आणि 31.25. सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत. 31.25 ही प्रत्येक बाजूची लांबी असेल. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं 6व्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे पर्याय क्रमांक 4, 31.25 मीटर. प्रश्न 7वा, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 58 सेमी असून असमान बाजूची लांबी 16 सेमी आहे, तर समान बाजूची लांबी किती? समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. 2 बाजू समान आणि एक बाजू वेगळी. आता समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 58 सेमी सांगितली. असमान बाजू आहे 16 सेमी. ही खालची जी असमान बाजू आहे ती 16 सेमी आहे आणि त्रिकोणाची परिमिती सांगितली आपल्याला 58 सेमी. मग 58 सेमीमधून आपण 16 सेमी वजा करणार. जे उत्तर असेल ते 2 समान बाजूंची लांबी. 8 6 गेले, 2 राहिले, 5 1 गेला, 4 राहिले, या ठिकाणी 41. 41 म्हणजेच ही झाली 2 बाजूंची बेरीज. म्हणजे ही बाजू असेल 21 आणि ही बाजू 21, कारण की ही 2 बाजूंची बेरीज आहे. मग त्याला 42ला आपण 2ने भागलं तर 21 1 21, 21 2 42. म्हणजे ही बाजू 21 आणि ही बाजूसुद्धा 21. म्हणजे समान बाजूंची लांबी असेल 21 सेमी. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 21 सेमी. प्रश्न 8वा, एका समभुज चौकोनाची बाजू 15 सेमी असून तेवढीच परिमिती असलेल्या समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती असेल? एका समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 15 सेमी. मित्रांनो, समभुज चौकोन म्हणजे ज्याला आपण चौरस असं म्हणतो, प्रत्येक बाजू समान. या चौरसाची प्रत्येक बाजू समान आहे. प्रत्येक बाजू 15 सेमी आहे. ही बाजू 15 सेमी, ही बाजू 15 सेमी आणि ही बाजूसुद्धा 15 सेमी. मग याची परिमिती झाली 15 चौक 60. याची परिमिती झाली 60 सेमी आणि एवढीच परिमिती असलेला समभुज त्रिकोण काढायचा. म्हणजे 60 परिमिती असलेला समभुज त्रिकोण काढायचा. मग आता समभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू सारख्या. आता असं गृहीत धरू आपण या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या आहेत आणि याची परिमिती 60 आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 60ला 3ने भाग द्यावा लागेल. 60ला जर आपण 3ने भाग दिला तर आपलं उत्तर येईल मित्रांनो 20. म्हणजे प्रत्येक बाजू आपली असेल 20 सेमीची असेल. 20 1 20, 20 2 40, 20 3 60. ही बाजू 20 सेमी, ही बाजू 20 सेमी आणि ही बाजू 20 सेमी. तर असलेल्या समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती असेल? तर प्रत्येक बाजू असेल 20 सेमी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 20 सेमी. प्रश्न 9वा, सोबतच्या आकृतीची परिमिती समान असल्यास आयताची लांबी किती? या आकृतीची, या आयताची आणि या त्रिकोणाची दोघांचीही परिमिती समान आहे. तर आपल्याला विचारले आयताची लांबी किती? मित्रांनो, आपल्याला फक्त ही बाजू दिली 5 सेमी, ही बाजू 5 सेमी. ही त्रिकोणाची 5 आहे म्हणजे ही पण 5च. आता या ठिकाणी त्रिकोणाची एक बाजू दिली आपल्याला 12. हा आहे समद्विभुज त्रिकोण. ही बाजू 12 म्हणजे ही बाजूसुद्धा असेल 12. आता त्रिकोणाची जर आपण परिमिती काढली 12 1 12, 12 2 24, 24 आणि 5 झाले 29. त्रिकोणाची परिमिती आहे 29. या त्रिकोणाची परिमिती 29 आहे. यावरनं आपल्याला आयताची परिमिती काढायची. आता आयताची परिमिती, आयताच्या रुंदीची बेरीज आपल्याला माहिती आहे. ही 5 आणि ही 5 म्हणजे ही किती झाली? 10. मग 29 मधनं 10 गेले. मित्रांनो, या ठिकाणी लक्ष द्या. 29 वजा 10 तर या ठिकाणी राहिले 19. मग आता ह्या दोन बाजूंची, आयताच्या 2 बाजूंची लांबी किती असेल आता? 19. मग आता 19च्या अर्धे म्हणजे 9 2 18 आणि 5 म्हणजे 19 भागिले जर आपण 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 9.5. म्हणजे ही बाजू आहे 9.5 आणि ही बाजूसुद्धा असेल 9.5. म्हणजे आपलं उत्तर आलं 9.5 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं असेल आपण त्रिकोणावरनं या आयताची परिमिती काढली. कारण की त्रिकोणाची परिमिती 29 आहे. मग आयताची परिमितीसुद्धा 29. 2 बाजूंची बेरीज आपल्याला माहिती आहे 10. मग हे
या आयताची पूर्ण परिमिती आहे 29. मग त्या 29 मधनं आपण जी रुंदी आहे 10 सेमी वजा केली, खाली आपल्याला लांबी राहिली. लांबी 19 सेमी असेल. मग ही 19 सेमी याला आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात म्हणून भागिले 2 केलं. उत्तर आलं 9.5. 9.5. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 9.5. प्रश्न 10वा. आयताची परिमिती 136 सेमी असून त्याची रुंदी 17 सेमी आहे, तर त्या आयताची लांबी रुंदीच्या किती पट आहे? आयताची परिमिती, आयत म्हटलं की या ठिकाणी आपण आयत काढून घेणार. या आयताची परिमिती आहे 136 सेमी. त्याची रुंदी दिली आपल्याला 17 सेमी. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. ही बाजू 17, ही बाजू 17. परिमिती आहे 136 सेमी. मग 136 सेमीमधनं आपण 17 दोणे 34 रुंदी वजा करणार. 136 मधनं 34 वजा केले आपण. 6 4 गेले 2, 3 3 गेला 0, 1 1 102. लांबी आली 102. आता 102 जर म्हटलं तर ती किती असेल? एक बाजू 102 भागिले जर आपण 2 केलं तर उत्तर येईल 51. ही बाजू 51 आणि ही बाजूसुद्धा असेल 51. 51 आणि 51 102. तर आपल्याला काय विचारले? तर त्या आयताची लांबी रुंदीच्या किती पट? लांबी 51 सेमी ही रुंदीच्या किती पट आहे? 17 1 17, 17 2 34, 17 त्रिक 51. ती आहे 3 पट. 17 त्रिक 51 म्हणजे तिप्पट आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आयताची लांबी ही रुंदीपेक्षा तिप्पट आहे. प्रश्न 11. 6.30 मीटर लांबीचा दोरा असमान बाजू 30 सेमी असलेल्या समद्विभुज त्रिकोणाकृती पुठ्ठ्याभोवती गुंडाळल्यास 9 वेढे पूर्ण होतात. तर त्या त्रिकोणाकृती पुठ्ठ्याच्या समान बाजूंपैकी प्रत्येक बाजूची लांबी किती? मित्रांनो, या ठिकाणी आहे समद्विभुज त्रिकोण. मग आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे 2 बाजू समान आणि 1 बाजू भिन्न. या ठिकाणी आता ही मी समद्विभुज त्रिकोणाची आकृती काढून घेतो. या 2 बाजू भिन्न आहेत आणि ही बाजू वेगळी आहे. मग 6.30 मीटर लांबीचा दोरा असमान बाजू 30 सेमी. आता असमान बाजू दिली आपल्याला 30 सेमी. ही जी वेगळी बाजू आहे, ह्या 2 बाजू सारख्याच लांबीच्या, ही बाजू वेगळी. असमान बाजूची लांबी आहे 30 सेमी. मग समद्विभुज त्रिकोणाकृती पुठ्ठ्याभोवती गुंडाळल्यास 9 वेढे पूर्ण होतात. म्हणजे दोरा आहे 6.30 मीटर आणि 9 वेढे पूर्ण घेतल्यास गुंडाळल्यास 9 वेढे पूर्ण होतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 6.30 मीटरला 9ने या ठिकाणी भागावं लागेल. मग आता 6.30 मीटर म्हणजे याचा आपल्याला सेमीमध्ये रूपांतर करावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 6 मीटर म्हणजे 600, म्हणजे 630 सेमी भागिले आपल्याला 9 करावं लागेल. म्हणजे 1 वेढा घेतल्यानंतर किती दोरा लागतो ते समजेल. 630 सेमी भागिले 9 वेढे, कारण की 9 वेढे पूर्ण होतात त्या आकृतीला, त्या दोऱ्याचे 9 वेढे पूर्ण होतात. मग आता भागिले 9 केलं तर 1 वेढा घेतल्यानंतर किती दोरा लागतो ते आपल्याला समजेल. 9 7 63. 63 मधनं 63 गेले, बाकी उरले 0. 9 0 0 70. मित्रांनो, या त्रिकोणाची परिमिती आपल्याला मिळाली. 1 वेढा घेतल्यानंतर 70 सेमी एवढा दोरा लागतो. म्हणजे या त्रिकोणाची परिमिती सुद्धा झाली 70. मग आता आपल्याला एक बाजू माहिती आहे 30. मग आता काय करणार आपण? 70 मधनं 30 वजा करणार. खाली राहिले 40. ही 40 झाली 2 समान बाजूंची लांबी. मग 40 2 समान बाजूंची लांबी असेल तर ही बाजू आली 20 सेमी आणि ही बाजूसुद्धा आली 20 सेमी. म्हणजेच 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रत्येक समान बाजूंपैकी प्रत्येक बाजूची लांबी आली 20 सेमी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. प्रश्न 12वा. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? मित्रांनो, हे सर्व चौरस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हा एक चौरस आहे, हा चौरस, हा चौरस आणि हा चौरस. चौरस म्हणजे सर्व बाजूंची लांबी समान असते. आता प्रत्येक बाजू 8 आहे. ही बाजू 8, ही बाजू 8, 8, 8. प्रत्येक बाजू 8 सेमी आहे. आपल्याला याची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या लांबीची, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आपल्याला परिमिती मिळणार.
मग आता 1, 2 प्रत्येक बाजू 8 सेमी आहे. 1, 2, 3, 4 ह्या 4 बाजू म्हणजे 8 सेमीच्या एकूण बाजू आपल्याला मोजायच्यात किती? मधल्या बाजू आपण मोजणार नाही. परिमितीमध्ये मधली जी बाजू आहे त्या आपण मोजणार नाही. मग 8 सेमीच्या बाजू एकूण आहेत किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 8 सेमीच्या एकूण 10 बाजूंची आपल्याला म्हणजे अगोदर लांबी मोजूयात आपण. 1, 2, 3, 4 म्हणजे ही बाजू 8 पंचे 40. सॉरी 8 चोक 32. त्यानंतर 1, 2, 3, 4 8 चोक 32. 32 आणि 32 64 आणि 64 आणि ही बाजू 8 आणि ही बाजू 8 64 आणि 16. तर या ठिकाणी मी करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. 64 ही बाजू 64 ही दोन बाजू 64 आणि ही 8 आणि 8 16. 64 आणि 16 जर केलं 6 आणि 4 10 हातचा आला 1 6 आणि 2 8 तर उत्तर येतं 80. या आकृतीच्या परिमिती असेल 80 सेमी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 8, 10, 80 या आकृतीची परिमिती असेल 80 सेमी. फक्त आपल्याला कडेच्या लांबीची बेरीज घ्यायची, मधल्या लांबीची बेरीज घ्यायची नाही आणि सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत. 8 सेमीच्या उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 80 सेमी. प्रश्न 13वा. खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती सर्वाधिक आहे? परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, पहिली आकृती जी आहे समभुज चौकोनाची आहे म्हणजे सगळ्या बाजू सारख्या. 6 चोक 24 पहिल्या आकृतीची परिमिती आली 24. दुसऱ्या आकृतीची सुद्धा परिमिती दुसरी आकृतीसुद्धा समभुज चौकोनाची आहे. 1, 2, 3, 4 8 चोक 32. सगळ्या बाजू 8 सेमी लांबीच्या आहेत. तिसरी आकृती आता एक बाजू 5 ही बाजूसुद्धा 5 असेल. समोरासमोरच्या बाजू सारखी आहे ही बाजू 8. मग 5 आणि 5 10 8 आणि 8 16. 16 आणि 10 26 म्हणजे या आकृतीची परिमिती 26 सेमी काय असेल ते 26. त्यानंतर चौथी आकृती पतंगाची आहे. पतंगाच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. समोरासमोरच्या लहान बाजू आहेत 5 सेमीच्या आणि मोठ्या बाजू 9 सेमीच्या. 9 दुणे 18 18 आणि 5 आणि 5 10 18 आणि 10 28 म्हणजे ह्या पतंगाची परिमिती 28 सेमी. त्यानंतर 26 32 आणि 24 तर सर्वाधिक परिमिती आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 13व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं परिमिती हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.